तीर्थ एकशित दिलेल्या अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याग केले पूर्ण, ऐसे मेहमान तीर्थाचे. आज या राजुरी मुक्कामी एका कुटुंबामध्ये अन्नदानाची सेवा आहे. खरं तर असं म्हटलं जातं, परमार्थामध्ये केलेले कोणतेही ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, कधीच वाया जात नाही. या ठिकाणी आपण काही महिला बघू शकतात. इथं सुंदर अशा बाजरीचा भाकरीचा बेत आणि चुलीवर बाजरीची भाकर करणं चालू आहे. मावशी, तुमचं नाव काय? मी वैजयंती रामदास गोरे. किती वर्षापासून आपण ही सेवा करतात वारकऱ्यांसाठी, आणि हे करत असताना तुमचं नेमकं नियोजन कसं असतं? ही सेवा आमची बऱ्याच वर्षापासून चालू आहे. म्हणजे माझे पंजे सासरे वगैरे तेव्हापासून करतात ही सेवा. एकंदरीत ताई, किती वारकऱ्यांना आपण जेव घालतात इथं? 400-500 वारकऱ्यांना जेवण. या ठिकाणी बघू शकता आपण सुंदर प्रकारचा असा ठेचा. आजीबाई सुद्धा अशा सुंदर गावठी गावरान बाजरीची भाकरी करते. आजी, तुमचं नाव काय? कुसुम गोरे. आपण कुठून आलात? आपण राजुरीचे. हा. आणि तुमच्या घरी साधारणपणे एकंदरीत दरवर्षी हा निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा येत असतो. तर किती वारकरी येतात आणि ते वारकरी आल्यानंतर तुम्ही त्यांची कशा पद्धतीने सेवा करता? भरपूर सेवा करतो आम्ही. आम्हाला आनंद विसरू मिळतो. साधू संत यावा तो दिवळी दसरा हवा. हा, आम्हाला खूप आनंद वाटतो. काय करावं काय नाही. एकंदरीत आजी म्हणतात, साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. साधू संत घराला येतात म्हणजे तोच आमचा दिवाळी असतो, तोच आमचा दसरा असतो. सुंदर प्रकारचं असं हे बाजरीची भाकर, ठेचा, भाजी, लोणचं, कांदा, लिंबू असं सुंदर जेवण या सर्व वारकऱ्यांना देतात. आणि हे गोरे कुटुंब सर्व वारकऱ्यांना 400-500 वारकऱ्यांचं एकंदरीत ते स्वयंपाक करतात. आणि हे कुटुंब सर्व वारकऱ्यांना मनतृप्त असं जेवण घालून आरामासाठी, विश्रांतीसाठी या ठिकाणी व्यवस्था करतात. रामकृष्ण हरी. माझं नाव विजय लक्ष्मण गोरे. आमच्या घरी इथं राजुरी तालुका राहता, जिल्हा अहमदनगर येथे साधारणतः 3 पिढ्यांपासून निवृत्तीनाथ महाराजांची पालखी गावात मुक्कामी असते. आणि त्यातले जवळजवळ 400 ते 500 लोक आमच्या वस्तीवरती जेवणासाठी असते. आणि लोकांसाठी आम्ही सगळे फॅमिलीतले मामा मावशी असेल, आमची बहीण असेल, आमचे इतर नातेवाईक असेल, सर्वजण उत्साहाने सहभागी होतात. जेणेकरून आपल्याला पण काहीतरी एक पुण्याचं आपल्याला जाणं शक्य होत नाही पंढरपूरला, परंतु लोकांना आपण अन्नदान करून ती एक सेवा आपल्या माऊलीचरणी घडते. त्यासाठी सर्वजण खूप प्रयत्नशील असतात. तर साधारणतः इथं आमटी असेल, भात असेल, बाजरीच्या भाकरी असेल, गावरान आंब्याचं लोणचं असेल, चटणी किंवा ठेचा, हे लोकांसाठी आम्ही दरवर्षी जेवण करतो. आणि लोक खूप उत्साहाने आणि तृप्तपणाने जेवण करून आणि पुढे मार्गस्थ होतात. संध्याकाळी आपल्या इथे वस्तीवरती साधारणतः 100 ते 150 लोक मुक्कामी असतात. रात्री आपल्या घरी कीर्तन होतं आणि सकाळी चहा वगैरे घेऊन ते मार्गस्थ होतात. रामकृष्ण हरी माऊली. आम्ही दरवर्षी मुसळीवरून माझी मोठी बहिणी कुसुमताई गोरे यांच्याकडे येत असतो. ही वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी. संत सेवा म्हणजे ही सगळी पांडुरंगाची सेवा म्हणूनच हे सगळं आमटी भाकरीचा ठेचा हे कालपासूनच तयारी करतो. आणि दिवसभर आमच्याकडे खूप म्हणजे हे संत वारकरी जेवून गेल्यानंतर खूप मोठं समाधान मिळतं आम्हाला त्याच्यातून, नाही का. एक आत्मसमाधान जे म्हणतं ना ते ह्याच्यातून मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पावनभूमी आहे पहिल्यापासूनची. यांची 3-4 पिढींपासूनच आहे ना ही खूप इथं वारकरी संप्रदायाची ही खूप मोठी सेवा घडून गेलेली. त्याच्यात आमचा एक थोडासा छोटा चिमणीचा वाटा म्हणून आम्ही ती सेवा करायचा प्रयत्न करतो त्याच्यातून. बस, रामकृष्ण. याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.